मी काल एक इंस्टाला स्टेटस ठेवलं की सगळ्यात जास्त खोटं देवदेव करणारे लोक बोलतात आणि ते स्टेटस पण ठेवतात. यात काही खोटं नाही आहे, 100% ते खरं आहे. कारण तोंडावर एक आणि पाठीमागं एक यांची भूमिका असते. दाखवायचे दात वेगळे असतात आणि खायचे दात वेगळे असतात, ही पण एक म्हण आहे आणि ती सत्यात उतरणारी म्हण आहे. अगदी तसंच आहे. स्वामी समर्थ म्हणतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पण ते खोटं बोलणाऱ्याच्या पाठीशी नाही आहे हे त्यांच्या लक्षात येत नाही आहे. खरं बोलणाऱ्याच्या पाठीशी आहेत. आणि बरेच लोक वेगवेगळ्या देवांना देवींना पूजतात, त्यांना मानतात, भक्ती करतात. जसं तुळजापूरची देवी असन, महुटा देवी असन, अंबाबाई असन, खंडोबा असल, महादेव असल, स्वामी समर्थ असल, साईबाबा असन, प्रत्येकाची म्हणजे श्रद्धा भक्ती ही वेगवेगळी असते. तर देव खरंच प्रत्येकाच्या पाठीशी असतो, पण ते खोटं बोलून रेटून नेणारे खूप जास्त प्रमाणात आहे. काय माहिती आहे का, खोटं बोलून तुम्ही किती नातं जोडा, नातं जवळीकता करा, पण ज्यावेळेस जास्त नातं जवळ येतं, एकमेकाच्या संपर्कात राहतो, तेव्हा तुम्ही किती खोटं बोललात हे लक्षात येऊन जातं. किंवा ते बोलण्यातून, वागण्यातून, सोबत राहण्यातून लगेच ओळखायला येतो. मग आता स्वामी म्हणतात ना, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे एकदम सत्य आहे. कारण खऱ्याची लाईफ ही खूप मोठी आहे आणि खोट्याची जी लाईफ आहे ना, खोटं बोललेली, ती खूप थोडी आहे. ती लवकर उघडी पडते. मग त्यावेळेस स्वामींना परत तुम्ही प्रार्थना करणार आहेत का, स्वामी मला वाचवा, स्वामी मला वाचवा? खोटं बोलणाऱ्याच्या मागं देव कधीच नसतो. म्हणून खोटं कधी बोलू नये. आणि कुठलंही नातं जोडत असताना